नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स आणि LLB 5 इयर्सची CET कडून नवीन ऑफिशियल अपडेट आलेली आहे. त्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. खूप विद्यार्थ्यांचा हा सुद्धा डाऊट असेल, की सर आत्ताच ऑलरेडी एक तुम्ही व्हिडिओ बनवलेली, त्यामध्ये जो शेड्यूल टाईम जो दिलेला आहे, तोच शेड्यूल टाईम आहे. पण जो आपण अलॉटमेंटचा टाईम दिलेला होता, ठीक आहे. आणि जर आता आपण नेक्स्ट ॲडमिशनला तुम्हाला कधी जायचं आहे, याचं कॅप राउंड 1चं फुल शेड्यूल आउट झालेलं आहे. त्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. जेणेकरून ईच अँड एव्हरी अपडेट तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि ते माझं काम आहे. तर डेफिनेटली तुम्हाला त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन देणं हे डेफिनेटली आपल्याला देणं गरजेचं आहे. आपण सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला आहोत. वेबसाईटला आल्याच्या नंतर इथे हायर एज्युकेशनला क्लिक करा. 14 ऑगस्ट ही आजची डेट आहे. ही आहे LLB 5 इयरचं कॅप शेड्यूल आणि हे आहे LLB 3 इयरचं कॅप शेड्यूल. सो कोणतं इन्फॉर्मेशन आहे, कोणती त्यामध्ये दिलेली आहे इन्फॉर्मेशन, ते तुम्हाला कॅप शेड्यूल यामध्ये मी सांगत आहे. सो याच्यामध्ये पहिलं मी LLB 5 इयरचं सांगतो. ठीक आहे. 14 ऑगस्ट जे की आत्ताच अपडेट झालेली आहे, जे की तुम्हाला याच्यामध्ये आता मी सांगत आहे. LLB 5 इयरचं कॅप राउंड 1चं जे शेड्यूल आहे ते आता आउट झालेलं आहे. कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कधीपर्यंत द्यायचे आहे? तर उद्यापर्यंत द्यायचे आहेत 15 ऑगस्ट 2026 पर्यंत. त्यानंतर कॉलेज अलॉटमेंट हे तुमचं कधी होणार आहे? तर 18 ऑगस्ट 2026 5च्या नंतर तुमचं हे अलॉटमेंट होणार आहे. कॅप राउंड 1चं LLB 5 इयर्स विद्यार्थ्यांसाठी 18 ऑगस्ट 2026. त्यानंतर ॲडमिशनला तुम्हाला कधी जायचं आहे? 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट जसे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. 3 तारीख म्हणजे 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुमचं LLB 5 इयरचं शेड्यूल हे असणार आहे. ओके. सो 21 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट म्हणजे 19 ते 21 पर्यंत जे विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्स प्लस फीज आणि 3 सेट तुमचं डॉक्युमेंटच्या झेरॉक्सचं 3 सेट घेऊन तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल त्या विद्यार्थ्यांनी. ओके. 21 ऑगस्टच्या नंतर जो काही विद्यार्थी ॲडमिशनसाठी जाणार आहे, त्याचं ॲडमिशन तिकडं कॅन्सल होणार आहे. त्याचं ॲडमिशन तिकडं होणार नाही. ते विद्यार्थी काय करतील? ते विद्यार्थी कॅप राउंड 2 साठी अप्लाय करतील. ओके. ते विद्यार्थी काय करतील? कॅप राउंड 2 साठी अप्लाय करतील. कधी-कधी असं होतं, की प्रॉपर टायमिंगमध्ये विद्यार्थी ॲडमिशनला पोहोचत नाहीत. म्हणून ते विद्यार्थी डायरेक्टली कॅप राउंड 2 मध्ये एलिजिबल असतात आणि कॅप राउंड 2 मध्ये तुम्ही मग परत कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत आणि प्रॉपरली प्रेफरन्स दिल्याच्या नंतर परत अलॉटमेंटसाठी तुम्हाला वाट बघायची आहे. ओके. सो हे झालं LLB 5 इयरचं अलॉटमेंट 18 ऑगस्टला होणार आहे आणि 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट यामध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर आता LLB 3 इयरचं आपण बघूया याच्यामध्ये. सो LLB 3 इयरचं सुद्धा आत्ताच अपडेट झालेली आहे ही नोटीस. त्यामध्ये जर आपण बघितलं कॅप राउंड 1 साठी कॉलेज फॉर्म फिलिंग हे अजूनही चालू आहे. जे की लास्ट डेट आहे 16 ऑगस्ट 2026 म्हणजे 16 ऑगस्ट म्हणजे संडे पर्यंत ही तुमची चालणार आहे. जे की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही केलं नसेल, काही विद्यार्थ्यांना कॉलेज ॲड करायचे असतील, कशा पद्धतीने करायचं त्याचे ऑलरेडी व्हिडिओ ऑप्शन बनवलेले आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टेप बाय स्टेप वरती आय सेक्शनमध्ये तुम्हाला टाकून देतो. LLB 5 इयरचा विद्यार्थी असेल किंवा LLB 3 इयरचा विद्यार्थी असेल, दोघांनी सुद्धा ती व्हिडिओ बघा आणि कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना काहीही करायचं नाहीये. ते विद्यार्थी वाट बघतील 19 ऑगस्टला जो तुमचा अलॉटमेंट होणार आहे त्या दिवसाचा. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज ॲड करायचे असतील, कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे असतील, तर ते तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता 16 ऑगस्ट पर्यंत. पण जे विद्यार्थी प्रेफरन्स देतील त्यानंतर आठवणीने प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे. कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही जे प्रेफरन्स देणार आहे त्याची प्रिंटआउट आठवणीने काढा आणि प्रोफाईल तुमची लॉक करा. ओके. LLB 5 इयरचे विद्यार्थी असतील किंवा LLB 3 इयरचे विद्यार्थी असतील, दोघांनी सुद्धा प्रोफाईल लॉक आहे की नाही एकदा प्रॉपरली चेक करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम त्यामध्ये अलॉटमेंटला येणार नाही. आणि कॉलेज अलॉटमेंट मग LLB 3 इयरचं कॅप राउंड 1 साठी कधी होणार आहे? 19 ऑगस्ट 2026. ओके. 19 ऑगस्ट 2026 ला तुमचं अलॉटमेंट होणार आहे आणि ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. आणि जिथे नॉर्मली जर आपण बघितलं आता 300 सीट समजा एखाद्या कॉलेजमध्ये आहेत. ठीक आहे. त्यामधल्या समजा 100 सीट्स समजा फुलफिल झाल्या कॅप राउंड 1 मध्ये. कॅप राउंड 2 मध्ये 200 सीट्स असतील.
त्या सीटसाठी कॅप राउंड 2 हा चालूच होतो. असंच पुढे कॅप राउंड 3, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड, मॅनेजमेंट राउंड या पद्धतीने चालू असतात. ओके. सो अलॉटमेंट एल-एल-बी 3 इयरचं 19 ऑगस्टला होणार आहे. ॲडमिशनला 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्टला जायचं आहे. या डेटच्या नंतर जर कोणी विद्यार्थी गेलं, तर त्यांना ॲडमिशन तिकडे भेटणार नाही. ॲडमिशन कॅन्सल होईल आणि तुम्ही मग कॅप राउंड 2 साठी ते विद्यार्थी ॲप्लाय करतील आणि जे विद्यार्थी यामध्ये ॲडमिशनला जाणार आहेत, या डेटला 20 ते 22 तारखेला त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स कोणकोणते न्यायचे त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ती सुद्धा आय सेक्शनला वरती टाकतो. वरती क्लिक करा आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट वगैरे प्रॉपरली वगैरे बनवा. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनला ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. ऑफिशियल आता अपडेट आलेली होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ऑफिशियल अपडेट भेटून जाईल आणि अलॉटमेंट कधी होणार आहे ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मी प्रॉपरली सांगितलेलं आहे. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे हा तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा कारण की टाइम टू टाइम तुम्हाला इन्फॉर्मेशन सीईटी बद्दल, कॅप राउंड बद्दल जे काही इन्फॉर्मेशन असते ते तुम्हाला यामध्ये मी देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. थँक यू सो मच.